अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातलं संपूर्ण राज्यातलं राजकीय चित्र जे आहे ते आता बदलून गेलंय। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, या सगळ्या चर्चा आता समोर येऊ लागल्यात। या सगळ्या विषयी या घटना नेमकी काय सांगते, पक्षाची घटना, कायदा आणि निवडणूक आयोगाचे काय रूल असतात, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ उल्हास बापट आहेत। सर, पुन्हा एकदा प्रश्न आणि राजकीय स्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता शिवसेनेच्या नंतर जी फूट पडली होती, आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे। राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे असा दावा अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांकडनं करण्यात येतोय। नेमकी घटना आणि कायदा याबाबतीत काय सांग? कसं आहे, मी 10 जून 1973ला महाविद्यालयांमध्ये राज्यघटना शिकवायला सुरुवात केली। म्हणजे आता मला 50 वर्ष मी राज्यघटना शिकवतोय। तर मला असं दिसतंय की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनल एथिक्स आम्ही ज्याला म्हणतो, ते हळूहळू त्याची घसरण चाललेली आहे। आता हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे, हा 1985 साली राजीव गांधींनी केला। त्यावेळी त्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स जे होतं ते असं होतं की राजकीय भ्रष्टाचार फार वाढत चालला आहे, लोक पक्ष फार पटकन बदलत आहेत आणि म्हणून त्याच्यावर, कारण राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो, म्हणून याच्यावर आपण ब्रेक लावायला पाहिजे, म्हणून हा कायदा झाला। हा कायदा जितका बळकट होईल तितकी भारताची लोकशाही निकोप होईल, हे अगदी उघड आहे। प्रत्यक्षात काय झालं की या कायद्यातनं पळवाटा शोधून काढून राजकीय पक्षांनी यातनं मार्ग काढला। आता पूर्वीच्या केसेसमध्ये आपण जायला नको, किहोटा किंवा रेबिया, हे आत्ताची जी महाराष्ट्रातली केस आहे, त्या देसाई केस म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने खूप वेळाने, म्हणजे जवळ वर्षांनी त्याच्यावर निकाल दिला। मी 10 महिने जे सांगत होतो त्यातले 7 ते 8 मुद्दे सुप्रीम कोर्टाने जसेच्या तसे मान्य केलेत। म्हणजे राज्यपाल त्यांचा लक्ष्मण रेषा ओलांडत आहेत, स्पीकर चुकत आहेत, इलेक्शन कमिशन चुकत आहे। परंतु हा जो निर्णय त्यांनी दिला हा थोडासा अपूर्ण दिला, का सांगतो, आणि त्याच्यामुळे ही पुढची परिस्थिती आत्ता निर्माण झाली आहे। त्यांनी सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली आम्ही डिस्क्वालिफाय झाला आहे की नाही एखादा मेंबर हे ठरवणार नाही, ते स्पीकरकडे पाठवतो। अगदी बरोबर आहे, पण स्पीकरला त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये तुम्ही निर्णय घ्या। आता रिझनेबल म्हणजे काय, हे याची व्याख्या नाही आहे आणि त्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊ शकतो। उदाहरणार्थ, जेव्हा मंत्रिमंडळाने सल्ला दिला की विधान परिषदेचे हे 12 सदस्य नेमा, तेव्हा ते महिन्यात नेमायला पाहिजे होते, परंतु आधीच्या गव्हर्नर साहेबांनी 2 वर्ष त्याच्यावर निर्णयच घेतला नाही। तेव्हा अशी परिस्थिती यायला नको, म्हणून सुप्रीम कोर्टाने, मला असं वाटतं की आत्ता त्यांनी 2 महिने 3 महिने असं स्पेसिफिक टायमिंग द्यायला पाहिजे होतं। हा पॉईंट नंबर 1। दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं नाही की एकाच वेळी 2/3 जायला पाहिजेत। आज एक गेला, उद्या एक गेला, महिन्यानी 4 गेले, असं चालणार नाही, एकाच वेळी जायला पाहिजेत। आणि हे जर का सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं तर मग ते स्पीकरवर बंधनकारक राहतं। तर इथे सुप्रीम कोर्टाची मला वाटतं दुसरी चूक झाली। आणि तिसरी चूक मला असं वाटतं की स्टेटस को अँटी आम्ही ज्याला म्हणतो, की आधीची परिस्थिती पुन्हा निर्माण करायची, ती माझ्या मते करायला पाहिजे होती, पण सुप्रीम कोर्टाने केली नाही। गव्हर्नरनी ऑर्डर दिली की बहुमताकरता विधानसभा बोलवली, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार हे करता येत नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावं लागतं, पण तसं झालं नाही। तर सुप्रीम कोर्टाने हे कबूल केलं की या ठिकाणी अनकॉन्स्टिट्यूशनली गव्हर्नर वागलेत। त्याच्यानंतर राजीनामा दिला आहे उद्धव ठाकरेंनी। आधी ते मुख्यमंत्री होते, तेव्हा स्टेटस को अँटीमध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणं हे माझ्या मते योग्य होतं, पण तसं केलेलं नाही, पण तो वेगळा मुद्दा झाला। आता काय झालं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी हे 2 वेगळे भाग आहेत। आत्ताची स्थिती जर का तुम्ही घेतलीत तर ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी पवारांच्या बाजूनी आहे आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ती अजित पवारांकडे बहुमत आहे। पण लेजिस्लेटिव्ह पार्टीचं बहुमत म्हणजे पार्टी नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं आहे। त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे त्याच्यावर त्यांना इलेक्शन कमिशनकडे जावं लागेल की यातला कुठला पक्ष हा खरा NCP आहे। त्याच्यासाठी खूप मोठा प्रोसिजर आहे, ते काही 2-4 दिवसात होणार नाही आहे, 6 महिने वर्षसुद्धा लागेल एखाद्या वेळी त्याला। आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे याच्यावरचा निर्णय आत्ता काही देता येत नाही। म्हणजे मी फक्त घटनात्मक बोलतोय, मला कुठल्याही राजकीय पक्षात काहीही रस नाही आहे, परंतु घटनात्मकदृष्ट्या
फार विचित्र झालं. म्हणजे हा अँटी डिफेक्शन लॉ बळकट करायच्याऐवजी त्यातल्या पळवाटा शोधण्याकरता वकील मदत करतात वेगवेगळ्या पक्षांना. माझं तर असं मत आहे की जे घटना शिकवणारी लोक आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनल ॲडव्होकेट्स जे आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय नुसते न सांगता घटनेचं इंटरप्रिटेशन काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण लोक जितके प्रगल्भ होतील तेवढी आपली लोकशाही बळकट होईल. तेव्हा या दृष्टीने पुढे जाणं आवश्यक आहे माझ्या मते. सर, पण अजित पवारांच्या गटाकडनं हा दावा केला जातोय की राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह जे आहे ते आमच्याकडे राहील. याबाबत ते देखील आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कोर्टात म्हणजे इलेक्शन कमिशनकडे जावं लागेल, तर जाऊ शकतील. आता इलेक्शन कमिशनला क्लिअर डायरेक्शन्स दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने की जेव्हा पक्ष कोणाचा हे ठरवा, हे लक्षात घ्या की 29A या कलमाखाली रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या इलेक्शन कमिशनच ठरवतं पक्षाला रेकग्निशन देणं न देणं. आता ते देताना त्यांना ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीवर कोणाचं वर्चस्व आहे आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीवर कोणाचं वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे जे जिल्ह्यामधनं पसरलेलं आहे ते त्यांचं वर्चस्व कोणाचं आहे, या सगळ्याचा अभ्यास करून त्यांना ठरवावं लागेल. घटना काय आहे ते बघावं. आत्ताची जी घटना आहे NCPची जी शरद पवारांकडे आहे, ती इलेक्शन कमिशनकडे माझ्या कल्पनेने आत्ता आहे. तेव्हा या सगळ्याचा विचार करून इलेक्शन कमिशनला निर्णय द्यावा लागेल. आधीचा निर्णय त्यांनी जो दिला होता तो निर्णय बरोबर नव्हता एकनाथ शिंदेच्या बाबतीत, असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. आणि त्यामुळे समजा स्पीकरही चुकले किंवा इलेक्शन कमिशन चुकलं तर त्याच्या विरुद्ध पुन्हा आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं, ही पण तरतूद आहे. पण सर, मग आता अँटी डिफेक्शन लॉ या संपूर्ण घटना असेल किंवा जेव्हा शिवसेनेकडनं बंड करण्यात आला होता तेव्हा पण अँटी डिफेक्शन लॉनी खूप महत्त्वाचा रोल बजावला होता. या सगळ्या घटनेत म्हणजे अजित पवार किंवा शरद पवारांच्या या राष्ट्रवादीच्या फुटी प्रकरणात हा लॉ किती महत्त्वाचा आहे? नाही, लॉ निश्चितच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं की हा लॉ जितका आपण बळकट करू, माझं स्वतःचं तर असं मत आहे की तुम्ही जर का पक्ष सोडायचा असेल, तुम्ही का निवडून आलात, तर पक्षाच्या तिकिटावर आणि पक्षाच्या आयडिओलॉजीवर निवडून आलेले आहात. तर तो पक्ष तुम्हाला सोडायचा असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा आणि लोकांकडे जाऊन पुन्हा निवडून या स्वतःच्या ताकदीवर. हे जर का केलं तरच फक्त आता आपली लोकशाही टिकू शकेल. नाहीतर निवडून आलेल्या लोकांना अनेक रीतीने ओढता येतं. एक तर पैशाच्या जोरावर ओढता येतं, त्यांना मंत्रिपद वगैरे लालूच दाखवून ओढता येतं, किंवा भीती दाखवून ईडी वगैरेची ओढता येतं. तर हे घातक आहे. कुठला पक्ष मी म्हणत नाही आहे, जो पक्ष सत्तेवर येतो या सगळ्याचा दुरुपयोग करणारे उघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन जसं आपण 1/3 स्प्लिट काढून टाकलं 91 साली 91वी घटना दुरुस्ती करून, तसंच पक्ष सोडला तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडून यावं. दुसऱ्या पक्षात त्याला तसं जाता येणार नाही, अशी तरतूद व्हायला पाहिजे. तरच आपली लोकशाही ही निकोप आणि सुदृढ होईल. पण मग आता राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांच्या गटातले जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांनी अशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की जे मंत्री जे आहेत ते पण अपात्र आहेत आणि जे आमदार जे आहेत ते पण अपात्र आहेत. आता ह्या तक्रारीवरनं कायदा आणि आयोग यांच्यामधलं समीकरण कसं? कसं आहे, ही जी तक्रार केली ही स्पीकरकडे केली आहे. कारण डिस्क्वालिफिकेशन अँटी डिफेक्शन लॉ खाली जे आहे ते स्पीकर करतो. बाकी सगळी जी डिस्क्वालिफिकेशन्स आहेत ते गव्हर्नर करतात इलेक्शन कमिशनला विचारून. परंतु अँटी डिफेक्शन लॉ जो आहे 10व्या शेड्यूलमधला, त्यात डिस्क्वालिफिकेशन आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरचा आहे. तर स्पीकरकडे ते गेलेत आणि त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात म्हटलं की 9 जणांनी जी शपथ घेतली त्यांनी आपणहून पक्ष सोडला आहे आणि त्यामुळे यांना डिस्क्वालिफाय करा. यात राजकीय हेतू असा असू शकतो, जरी मी राजकारणात जाणार नसेन तरी हा स्वच्छ दिसणारा हेतू आहे म्हणून बोलतो, की मग त्यांच्यावर जबाबदारी राहील की आम्ही 9 नाही आहोत, आम्ही 36 आहोत, म्हणजे 2/3 आहोत. 2/3 जर का ते झाले त्यांना बाहेर जाता येतं, पण त्यांना पुन्हा मर्जर करावं लागतं. तो पुन्हा एक मुद्दा आहेच. तर ते वाचतील. या स्टेजला आपण आलेलो आहोत. याच्याहून जास्त मला आत्ता काही सांगता येणार नाही. शेवटचा प्रश्न, आमदार अपात्रतेच्या प्रोसेसमधनं बराच अवधी आता निघून गेलेला आहे. राहुल नार्वेकरांनी हा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घेणं अपेक्षित होता असा सगळ्याच बाबतीतून चर्चा करण्यात येते. या गोष्टीला पुन्हा एकदा विलंब होतोय असं वाटतं? मी तुम्हाला सांगितलं तसं की रिझनेबल टाईम याचा दुरुपयोग होऊ शकतो. अनेक ठिकाणी तो आत्तापर्यंत झालेला आहे. म्हणजे मी आत्ताच्या सरकारबद्दल बोलत नाही, आधी इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत राज्यपालांचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे.
तर त्यामुळे रिझनेबल टाईम न देता 1 महिना 2 महिने असं द्यायला पाहिजे होतं. ही सुप्रीम कोर्टाकडनं झालेली मोठी चूक आहे. किंबहुना हा जो सगळा क्रायसिस निर्माण झाला आहे, या सगळ्याच क्रायसिसला हा जो सुप्रीम कोर्टाने विलंब लावला आहे, मी पहिल्या दिवशीपासून 10 महिन्याच्या पूर्वी म्हणत होतो की ही केस कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे द्यायला पाहिजे. ती आधी वेकेशन बेंचकडे होती, मग 3 जजेसकडे दिली, मग 5 जजेसकडे दिली. हा जो वेळ गेला हा फार महत्त्वाचा होता. आता एखादं सरकार घटनात्मक आहे का नाही आहे, तर जे नाही आहे सरकार घटनात्मक ते जर का 6 महिने चाललं तर मला वाटतं हे धोकादायक आहे फार. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.